फोन इन आपली आवड सादर करते प्रसाद कुलकर्णी. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. आपलं स्वागत आहे. प्रसादजी नमस्ते. नमस्कार. बोला. विलासराव बोला. विलासराव कोष्टी. तुमचा काल 116 उमा सदन. हा 101 उमा सदन. बरोबर. अहो काय तुमचं ते कॉमेडी बोलण्याची प्रसादजी आम्हाला भो टाकली. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्ही रुचा नाम जोशी. होय होय होय. सगळेच त्याच्यातले जेवढे कलाकार आहेत तेवढे सगळे. त्यांना काय इतके सर मी काल ऐकला बघा तुमचा कार्यक्रम. बर बर. धन्यवाद धन्यवाद आणि विलासराव. पुणे केंद्राशिवाय तोड नाही बघा दादा आम्हाला. धन्यवाद धन्यवाद. आणि असे जोडलेले राहा. कार्यक्रमांचा जसा अभिप्राय तुम्हाला द्यावासा वाटतो तसंच आम्हाला तुम्हाला गाणी ऐकवायची वाटतात. तर त्यामुळे प्रसादजी तुमचं करावं तेवढं म्हणजे कौतुकार पाहूनच्या थोडं आहे आम्हाला वाटतं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल. विलासरावजी आज गाणं कोणतं ऐकायचंय? आज गायक प्रल्हाद शिंदे. हा बर का. आणि गीत मधुकर पाठक, संगीतकार दत्ता पाटील. हा. आणि गीताजी बोल पहा मंगळ वेढा दामाजीचा. बर बर. पहा मंगळवेढा दामाजीचा. त्यात कना सगळे आमच्या मंगळवेढे गावाचं सगळं ते माहिती आहे. अरे वा. छान छान. हा म्हणजे संत कान्होबात्रा, संत चोका मेळा, संत दामाजी पंत सगळ्याची माहिती आहे. वा वा. छान छान. चालेल. आणि सर हेच मला गीत आदरणीय प्रसादजी यांचं गीत आम्हाला ऐकायचं आहे. बर बर. आणखीन कोण कोण? हा. आणि आमचे पेनूर या गावचे सुपुत्र बंटूजी गवळी माझी पीएस आहे. बर बर बर. विलासरावजी खूप खूप धन्यवाद. ऐकूया. ओके. धन्यवाद धन्यवाद. ऐकूया. दामाजी कृपेने फोन लागला. तुमचे आभार मानतो बरं का प्रसादजी. धन्यवाद धन्यवाद. ऐकूया गाणं. ऐकूया. ओके ओके. हा. पंढरीच्या पाशी विसावा थोडा पहा मंगळवेढा दामाजीचा. पहा मंगळवेढा दामाजीचा. इथे मिळे प्रेम, इथे मिळे माया, इथे मिळे प्रेम, इथे मिळे माया. मंगळ वेड्यावर चोखोबाची छाया. नका मन मोडू प्रीत थोडी जोडा. पहा मंगळ वेढा दामाजीचा. पहा मंगळ वेढा दामाजीचा. मिळतील बघाया देवावरती देव. मिळतील बघाया देवावरती देव. नज सरणारी जयामध्ये ठेव. चालवितो देव संसाराचा गाडा. पहा मंगळवेढा दामाजीचा. पहा मंगळवेढा दामाजीचा. इथे सही होती कान्होपात्राबाई. इथे सही होती कान्होपात्राबाई. इथे लीन झाली विठ्ठलाचे पायी. हरी विजय ग्रंथ देत ते निवाडा. पहा मंगळवेढा दामाजीचा. पहा मंगळवेढा दामाजीचा. जगताप बाबांनी दिले मंतरुनी. जगताप बाबांनी दिले मंतरुनी. दीन कष्ट जनतेला या निर्भयाचे पाणी. देती सर्व गोड प्रसादाचा पेढा. पहा मंगळवेढा
नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला तेंडुलकर ताई, बोला. हा, बोल कुलकर्णी सर नमस्कार. बोला बोला जयश्री ताई. हा आणि बरं झालं तुम्ही आहात म्हणून तुमचं खूप कौतुक आहे. धन्यवाद. कळावे लोभ असावामध्ये करायचा तर माझा फोनच लागत नव्हता. ते बर. तुम्ही काय ते 101 उमा सदन मध्ये हो, हो. वेगवेगळ्या भूमिका करताना. हो हो हो. हा तर ते खूप आवडतं. खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही रंगभूमीवर असतात तर आम्हाला बघायला मिळत असतं म्हणजे खरंच म्हणजे आणि दुसरं पण एक ते कोणी सांगितली गाणी की पटकन तुम्ही चित्रपटाचं नाव मराठी असो हिंदी असो हो सांगताना बरोबर गायक आणि सगळं ते हो पण हो. कौतुक प्रयत्न असतो. करण्यासारखं. त्या निमित्ताने आम्हालाही माहिती होत असते आणि श्रोत्यांनाही सांगितली जाते माहिती, त्यामुळे आनंद मिळतो. इतक्या झटपट सांगता की म्हणजे खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. श्रोते वर्ग कुठून त्या दिवशी एकदा कोण होतं काय माहिती म्हणजे श्रोत्यांनी सांगितलं हो डॉनचं सांगितलं होतं सिलसिलाचं लावायचं गाणं इतकं चुकीचं सांगतात म्हणजे. हो हो हो. बरं मी आता हा. एप्रिल मध्ये 17 तारखेला माझ्या बहिणीच्या मुलाचा वाढदिवस आहे. बर. त्याचं नाव आहे वासुदेव गजानन बांदेकर. बर आणि 24 तारखेला माझ्या दुसऱ्या भाच्याचा वाढदिवस आहे. त्याचं नाव आहे सुरेश कुलकर्णी. बर बर. तर त्यांच्याकरता वाढदिवसाचं गाणं सांगायचंय आणि ह्या वासुदेव बांदेकर आहे तो गाणी म्हणतो, क्रिकेटही खेळतो, सर्पमित्र आहे. अरे वा, छान छान. त्याचं आवडतं गाणं हे या जन्मावर शतदा प्रेम करावे ते गाणे. वा वा वा, फारच सुंदर गीत आहे. अरुण दाते यांनी गायलेलं फार छानसं गीत आहे अगदी. हा तर ते त्याला आवडतं पण तो म्हणतो पण गाणी वगैरे. अरे वा, छान कोणाच्या- छान. म्हणजे कला खूप अंगात आहेत त्यांच्या. ते आहे. हो बरोबर आहे. आणि म्हणूनच त्यांना म्हणावं असं वाटतं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बरोबर. होय चालेल चालेल. जयश्रीताई, हे मंगेश पाडगावकर यांचं छानसं गीत ऐकूया आपण. हं? होय. अरुण दाते यांच्या स्वरामध्ये. हो, धन्यवाद. आणि त्यांना शुभेच्छा देऊया तुमच्या वतीने. आणि नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी अभिमान साबळे पाटील बोलतो. बोला अभिमानजी, बोला. मुक्काम पोस्ट पिंपरखेड तालुका वडवणी जिल्हा बीड इथून बोलतो सर. बोला बोला अभिमानजी, बोला. आज पुणे आपली आवडमध्ये एक गीत ऐकायचं होतं. हा, कोणतं? पसंत आहे मुलगी. बर, पसंत आहे मुलगी. बर. हो, या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत आहे. सुदेश भोसले एक गायक आहेत बर. त्याच्यासोबत. हा. संग हा लाडका बर करून बर आहेत दिशा असे गीताचे बोल आहेत. बर बर. चालेल. समजा हे गीत नाही उपलब्ध झालं, कारण मला थोडंसं लक्षात येत नाहीये की हे गीत आहे किंवा नाही, तर दुसरं एखादं गीत सांगून ठेवा. हे असेल तर मी नक्की लावीन हे गीत. आणि मग कशासाठी प्रेमासाठी भन्नाट रानवारा. अरे वा वा, छान छान. सुधीर मोघे यांचं गीत आहे. हो हो, आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे. हो सर. हो हो, चालेल. आमच्यासोबत आमचे रेडिओ मित्र जलाल भाई, हा. आमचे काका बळीराम साबळे बर. आणि आमच्या घरचे सगळे कुटुंबीय आणि रामहरी कदम आणि विजयकांत कदम हे गीत ऐकत आहे. चालेल चालेल. सगळे मिळून कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं गीत नक्की ऐकणार आहोत, कारण ते आपल्याकडे गीत आहे. तर धन्यवाद, त्यामुळे हे ऐकूया. अभिमानजी, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार प्रसाद कुलकर्णी साहेब. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. मी भोसरी पुणे इथून नामदेव गरुड बोलतोय सर. नामदेवजी, आपलं स्वागत आहे. बोला. दिवाळी ज्या वेळेला होती म्हणजे 2025 ऑक्टोबरला होती ती, हा हा. तर त्यावेळेला मी फोन केला होता. म्हणजे तुमचा 2 महिन्याचा नियम पाळला आहे, हो. म्हणजे लक्षात आणून गेलं. हो, धन्यवाद धन्यवाद. आज सर मला एक देशभर भक्तिगीत ऐकण्याची इच्छा झाली आहे. बर बर. देशभक्ती पर. गाण्याचे शब्द आहेत आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा. हे गाणं हा. फार कमी म्हणजे बऱ्याचदा कमी लागतंय गाणं जरा, त्यामुळे नाही, तुम्हाला सांगू का, ही गाणी आहेत ना, ही आपण शक्यतो जेव्हा आपले देशभक्तीपराचे दिवस असतात, म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा इतर काही असे, त्यावेळेला अगदी नक्की लावतो ही गीतं, कारण ही आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली गीतं आहेत. हा, पण ही फार दुर्मिळ आणि अजरामर गाणी आहेत. हो, अगदीच अगदीच. नक्कीच नक्कीच. आणि हे गाणं माझ्यासोबत माझे सातारा वाईचे प्रवीण कदम, पुण्याहून मयूर काटे आणि आमच्या इतर सगळ्याच मित्रांना ऐकवलं तर बरं होईल. अगदी जरूर जरूर, नक्की ऐकूया. मला असं वाटतं की हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. येस, आणि टेकाडे म्हणून कोणतरी आहेत त्यांनी ते लिहिलंय रचना, मला वाटतं ती. हो 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 हो. तर
चालेल चालेल. बाकी तुमचे सगळेच कार्यक्रम ऐकत असतो आणि विशेष करून तुमचा तो रुपेरी मुकुटाचा मानकरी हो 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 हा हो. विशेष आवडतो कार्यक्रम. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद नामदेवजी. चालेल, हो. तुम्हाला हे तुमच्या आवडीचं देशभक्तीपर गीत ऐकवतो आहे. आनंद कंद ऐसा हिंद देश माझा. हा हिंद. हो, थँक्यू. ऐकूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सुप्रिया पाटील. नमस्कार सुप्रियाताई, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर. हा, मला एक गाणं द्यायचंय. हां, खूप दिवसापासून द्यायची इच्छा आहे. बर बर बर. कोणतं गाणं? भीमसेन जोशींचं हां, माझा भाव तुझे चरणी. माझा भाव तुझे चरणी. वा, फार सुंदर गीत आहे. बरोबर. बर. खूप आवडतं. रेडिओ ऐकता नेहमी? हा, रेडिओ सकाळपासूनच लावते मी. बर 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 बर. चालेल चालेल. 11 वाजेपर्यंत चालू राहतो रात्री. बर बर बर. अच्छा, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत रेडिओ चालूच असतो. हा, बर बर बर. आवडही आहे पहिल्यांपासून. बर बर. आणि खास करून कुठला चॅनल ऐकला जातो? म्हणजे आपला पुणे विविध भारती ऐकला जातो की आपल्या जे मला विविध भारतीच आवडतं, दुसरं चॅनलच आवडत नाही. बर बर बर. चालेल चालेल. कारण विविध वेगवेगळे प्रोग्राम असतात ना त्याच्यावर. हो, साहजिक आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर. चालेल चालेल. सुप्रियाताई, मग पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा सुंदरसा अभंग ऐकूया. हा, धन्यवाद. हॅलो हॅलो. हा, नमस्कार. फोन इन आपली आवड कार्यक्रम आहे. आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा. हा सर, प्रसाद सर, मी सुनंदा बोलतीये. बोला सुनंदाताई, बोला बोला. मला एक गाणं द्यायचं सर. हा, सांगा. दादा कोंडकेचं. बर, कोणतं? हॅलो हळू हळू चालवा गाडी. बर बर बर. चालेल चालेल. काही विशेष कारण ऐकण्यासाठी म्हणून? नाही, असं काही नाही सर. आपल्या म्हणजे भरपूर दिवसातून फोन लागला. बर बर. इच्छा झाली गाणे ऐकण्याची, नाही का? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. साहजिक आहे, बरोबर आहे. हा, आता सगळ्यांचेच फोन लागतात सर. किती दिवसातून लावला, नाही का? हो हो हो. खरे खरे खरे. बरोबर बरोबर. हा, थोडं आपण पण हे करायला पाहिजे ना. हो, नक्कीच लावायलाच पाहिजे. थोडं कधीतरी आपण पण लावायला पाहिजे, कधी त्यांनी लावायला पाहिजे. सगळ्यांचंच असतं ना. चालेल चालेल. त्यानिमित्ताने आपली भेट झाली आणि तुम्हाला हे गाणं आता मला ऐकवता येणार याचा आनंद आहे. ऐकूया हे गाणं. आपण सगळेच ऐकूया. हो, चालेल चालेल. ऐकूया. धन्यवाद धन्यवाद. हो सर, थँक्यू सर. हळूहळू चालवा गाडी. अहो हळूहळू चालवा गाडी. काही सदा न कदा खंडाळ्याला जाताना मध लागतोय बोगदा. हळूहळू चालवा गाडी. काही सदा न कदा खंडाळ्याला जाताना मध लागतोय बोगदा. हळूहळू चालवा गाडी. बदला की हो गेर गाडीचा टाका सेकंड मधी. सगळंच मी जर सांगित बसले तुम्हाला कळणार कधी. बदला की हो गेर गाडीचा टाका सेकंड मधी. सगळंच मी जर सांगित बसले तुम्हाला कळणार कधी. डोंगरावरनं पाणी पडतंय दरी मधी बदबदा. अहो डोंगरावरनं पाणी पडतंय दरी मधी बदबदा. अन खंडाळ्याला जाताना मध लागतोय बोगदा. हळूहळू चालवा गाडी. पुढच्या वळणावरती सजणे थांबूया थोडस. झुडपाच्या जाऊ आडोशाला करूया का धाडस. हो, पुढच्या
पुढच्या वळणावरती सजणे थांबूया थोडस, झुडपाच्या जाऊ आडोशाला करूया का धाडस, धरून दोन्ही खांद तुला मी हलवू का गदगदा, हा धरून दोन्ही खांद तुला मी हलवू का गदगदा, अन खंडाळ्याला जाताना मधी लागतोय हळूहळूरावरनं पाणी पडतंय दरी मधी बदबदा, अन खंडाळ्याला जाताना मधी लागतोय गदा, हळूहळू चालवा गाडी. पुढच्या वळणावरती सजणे थांबूया थोडस, झुडपाच्या जाऊ आडोशाला करूया का धाडस, हो पुढच्या वळणावरती सजणे थांबूया थोडस, झुडपाच्या जाऊ आडोशाला करूया का धाडस, धरून दोन्ही खांद तुला मी हलवू का गदगदा, हा धरून दोन्ही खांद तुला मी हलवू का गदगदा, अन खंडाळ्याला जाताना मधी लागतोय हळूहळू चालवा गाडी. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. बरोबर 2.25 महिन्यांनी फोन करतोय. बर बर, आपलं स्वागत आहे अनिलजी, बोला. तुमचा नियम तोडायचा नाही. बर, स्वागत आहे बोला. तुम्ही निवेदन आमच्यासाठी एवढं धडपडता, हो. मग तुम्ही एखादा शब्द सांगितला आम्ही ऐकू नाही का? हो, नाही, आणि कसं आहे माहितीये का, इतरांची गाणी पण ऐकायला मिळतात आणि इतरांना फोन करायलाही संधी मिळते. आणि आमच्यामुळे उच्चारण लागत नाही, त्यामुळे ते बरोबर नाही. बरोबर, बोला अनिलजी, आज कोणतं गाणं ऐकूया? आज मला ऐकायचंय मोलकरी सिनेमातलं एक गाणं आहे. वा. आताच नक्षी रामनवमी झाली. हो, हे काल श्रीराम. काल हनुमान जयंती झाली. हो. हे श्रीरामा असं गाणं आहे. होय. असं बोलण्याची गायला गजी माडगुळकरांची रचना आहे. अगदी फारच. हो. आणि हे राग गुजरी जोडीवर आधारित गाणं आहे. हो, ती मात्र माहिती तुमच्याकडनंच मिळते आम्हाला. बरोबर आहे. बरोबर. पण गुजरी जोडी हा जरी सकाळचा लाग असला हो. तरी भक्तिगीत किंवा सिनेमाची गाणी किंवा लाईट म्युझिक ऐकायला गाण्याचं बंधन नाही. खरंय, अगदी खरंय, ते मात्र आहे. हो. आणि त्यामुळेच या सगळ्या रागांचा अतिशय सुंदर उपयोग या सगळ्या संगीतकारांनी करून घेतलेला आहे. हा. आणि म्हणून हे असं सुंदरसं गीत आपल्याला ऐकायला मिळते आणि खूप अर्थ असं गीत आहे हे. आणि खूप रडय डोळ्यात पाणी येणारं गाणं आहे. अगदी खरंय. आणि दशरथ राजा जेव्हा राम वनवासात जातो, हो. तर रामा कुठं आहे तू रामा असं करून हंबरडा फोडतो. हो. बरोबर. वाईट वाटतं ऐकून. खरंय. तर हे मला माझ्यावर रामदास नेमाणी, बाहुबली फुलफुले, मी स्वतः अनिल नाईक, हो. माझे बंधू प्रसाद कुलकर्णी चालेल. आस्वाद घेतील नक्कीच. चालेल, सगळे मिळून हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं मोलकरीण चित्रपटातलं. धन्यवाद. नमस्कार. रचना आहे. अगदी फारच. आणि हे राग गुजरी जोडीवर आधारित गाणं आहे. हो, ती मात्र माहिती तुमच्याकडनंच मिळते आम्हाला. बरोबर आहे. बरोबर. पण गुजरी जोडी हा जरी सकाळचा लाग असला तरी भक्तिगीत किंवा सिनेमाची गाणी किंवा लाईट म्युझिक ऐकायला गाण्याचं बंधन नाही. खरंय, अगदी खरंय, ते मात्र आहे. हो. आणि त्यामुळेच या सगळ्या रागांचा अतिशय सुंदर उपयोग या सगळ्या संगीतकारांनी करून घेतलेला आहे. हा. आणि म्हणून हे असं सुंदरसं गीत आपल्याला ऐकायला मिळते आणि खूप अर्थ असं गीत आहे हे. आणि खूप रडय डोळ्यात पाणी येणारं गाणं आहे. अगदी खरंय. आणि दशरथ राजा जेव्हा राम वनवासात जातो, हो. तर रामा कुठं आहे तू रामा असं करून हंबरडा फोडतो. हो. बरोबर. वाईट वाटतं ऐकून. खरंय. तर हे मला माझ्यावर रामदास नेमाणी, बाहुबली फुलफुले, मी स्वतः अनिल नाईक, माझे बंधू प्रसाद कुलकर्णी. चालेल. आस्वाद घेतील नक्कीच. चालेल, सगळे मिळून हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं मोलकरीण चित्रपटातलं. नमस्कार. सर. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार प्रसाद सर. बोला. मला एक सून माझी सावित्री चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं. बरं, मला आधी तुमचं नाव कळेल? माझं नाव दत्ता आराळे.
दत्ता आराळे. बर बर. दत्ताजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कार्यक्रम फोन इन आपली आवड आणि सून माझी सावित्री या चित्रपटातलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे. हो सर. हा, कोणतं? त्याचे बोल आहेत थांब जोडीदारा. थांब जोडीदारा. बर बर बर. हो सर. बर बर. चालेल चालेल. हा, नांदेडहून बोलतो सर मी. नांदेडून. नांदेड. वा वा, छान. खूप लांबून बोलताय, हो. पण आपली भेट या कार्यक्रमामुळे म्हणजे या फोनमुळेच होतीये आणि त्यामुळे तुमच्या आवडीचं गीत तुमच्यापर्यंत नांदेडपर्यंत पोहोचवण्याची आमची सोय झालेली आहे, त्यामुळे आनंद जास्ती होतो. चालेल, ऐकूया मग दत्ताजी. हा, ऍप बद्दल बोलायचं होतं सर. हो, बोला बोला. हा, तसा ऍप आपलं खूपच चांगला आहे. त्याच्यामुळे आम्हाला स्पष्ट आवाजामध्ये ऐकू येते. वा, बरं आहे. एक थोडंसं त्याच्यामध्ये चेंज होऊ शकते का सर? म्हणजे काय व्हायला पाहिजे? हा, म्हणजे कसं आता फीडबॅक मध्ये मी गेलो होतो, काय म्हणतात त्याला, क्लिप मोड दिला होता त्याच्यामध्ये, तर ऍक्टिव्ह झाला सर. हा, फक्त मला आता सकाळी आपले जे कार्यक्रम होतात 5:50 हो 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 5:50 वाजता सुरू होता सर. हो हो. त्याच्यानंतर मग ते वेकअप झाला पाहिजे असं थोडीशी अपेक्षा होती सर. बर बर बर. हा, अर्थात आता कसं आहे की त्यातले जे आणखीन ऍडव्हान्स आपण ऑप्शन म्हणतो किंवा ऍडव्हान्स त्याच्यातली जी सेटिंग आहेत त्याबद्दल मी एवढं तुम्हाला सांगू शकणार नाही की आपोआप रेडिओ कसा चालू होईल किंवा म्हणजे आपोआप ते ऍप कसं ऑन होईल वगैरे. तर त्यामुळे तेवढं मात्र मला आहे, कारण कसं आहे शेवटी हे ऑप्शनल ऍप आहे आणि दुसरी गोष्ट पेड ऍप नाहीये, त्यामुळे त्याच्यात काय काय सोय केलेली आहे काय नाही हे याच्याबद्दल मला कल्पना नाही. आम्हाला एवढंच कळतं की आपली वेळ झाली की जायचं त्या ऍपमध्ये आणि ऑन करायचं, त्यामुळे आपोआप ऍप कसं सुरुवात होईल त्या वेळेला याच्याबद्दल मला खरं सांगायचं म्हणजे ती इतकी माहिती नाही. पण मला असं म्हणायचं आहे की तुमच्यामुळे मला छान एक असं वाटलं की हो असं काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे आणि असेल तर शोधलं पाहिजे. तर नक्की शोधूया आणि वेळ मिळेल तेव्हा मी नक्की सांगेन तुम्हाला. जेव्हा पुन्हा भेट होईल तेव्हा नक्की सांगेन की याच्यात काय आहे, काय करायला लागेल किंवा आहे किंवा नाही, काय असेल ते. हो सर, थँक्यू. चालेल. तर फोन केला सर मी. हो, वाणी जयराम यांनी गायलेलं हे गीत ऐकूया, सून माझी सावित्री या चित्रपटातलं. हो. नमस्कार. हॅलो, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार, आपलं नाव सांगा ताई. माझं नाव चांदबीबी शेख आहे. मी लई दिवसांनी आपल्या आवडला फोन लावते. वा वा वा, छान. आपलं स्वागत आहे चांदबीबीजी. बोला बोला. हा, मला आवड आहे. मला गाणं ऐकायचंय बन्या बापू मधलं. हा, कोणतं? प्रीतीचे झुळझुळ पाणी. हो, प्रीतीचं झुळझुळ पाणी, उषा मंगेशकर यांनी गायलेलं. हा, खूप दिवस झालं मी लावायचा प्रयत्न करते पण लागतच नाही, त्यामुळे मी 11ला 2 मिनिटं कमी असताना लावले, पण आता दीड मिनिटं झाले. मी 1.5 वेळा लावलं तरी 150 वेळा तरी आता फोन लागला. काय होतं, आम्ही सगळ्यांशी बोलत असतो ना त्यावेळी एका वेळी एकाची, आता मी तुमच्याशी बोलतोय ना तर दुसऱ्या कोणाला तरी फोन लागणार नाही कारण आपलं बोलणं चालू आहे. हो हो. हा, त्यामुळे एका वेळी एकाशीच बोलता येतं, त्यामुळे दुसऱ्याला वाट बघावी लागते, असं होतं. वाट बघावी लागते. खूप वाट बघितली मी, पण 2 आठवडे झाले मी प्रयत्न करते लावायचा. अरे बापरे. पण असं आहे म्हणजे तुम्हाला 3 आठवडा आहे सर, मी म्हणजे पहिल्यांदाच आपल्या आवड मध्ये फोन लावलाय. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला म्हणजे काय म्हणू त्याला अभिनंदन पण आहे की तुम्ही 2 आठवडे फोन केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर आता 3ऱ्या आठवड्यात आमच्यापर्यंत पोहोचलाय. पोहोचले सर. तर त्यामुळे हे गाणं तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवणार आहे, बन्या बापू चित्रपटातलं. हा, मी नसरापूरवरून चांदबीबी शेख बोलत आहे आणि माझी मैत्रीण आहे. काय नाव? मैत्रिणींचे नाव घेऊ का सर? हो, अरे म्हणजे काय, घ्यायलाच पाहिजे. अहो, मी मैत्रिणीला सांगते माझं नाही लागलं तरी तुमचंही लागल, तुम्ही पण प्रयत्न करा म्हणून मी नंबर दिले तरी त्यांचे लागतच नाहीत म्हणून म्हणतात. आता मी 3 आठवडे प्रयत्न केले सर. नाही, पण मी सांगू का, आता तुमचे नक्की नंबर लागतील. 3 आजाबिजा तिजा झालं की नाही, आता लागेल नंबर. बोला. नाही, मला आवड आहे, तशी आवड काढायला याने सवड काढायला पाहिजे मैत्रिणी. खरं, अगदी खरंय. तसं वेळ द्यायला लागतो, इलाज नाही. हा सर, आवड असली ना सवड काढणं ही शक्य आहे. बरोबर. आता मैत्रिणींची नावं सांगा बरं. वैशाली जोरे, आणि सुमिता आणि जयश्री ठोंबरे. बर. माझ्या मैत्रिणींचे नाव आहेत. बर. आणि करिश्मा शेख. बर. आणि जाफर मौला तुमचे कोण? जाफर मौला अहो, आमचे मिस्टर आहेत. हा, मला लक्षात आलं. चांदबीबी शेख म्हटल्यावर मी म्हटलं जाफर मौला शेख तुमचे पती असणार. ते काय म्हणले, तू लई दिवस झाले फोन लावले नाही ना, तूच बोल. बरोबर. त्यांना पण नमस्कार सांगा. माझ्यासोबत आहेत. नाही, यावेळेला आता तुमच्याशीच बोलणार, फक्त त्यांच्याशी बोलणं होतं बरेच वेळा.
चालेल, त्यांना फक्त नमस्कार सांगा, बाकी काही नाही. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. नाही त्यांचा पण नमस्कार तुम्हाला. ते पण आहे सोबत, पण ते लावतात नेहमी. तर ते काय म्हणले, यावं आता तुम्ही. तू लई दिवस झाली लावली नाही तर तूच फोन लाव. बर बर बर, चालेल. तुम्ही नसरापूर म्हटल्यावर मला जाफर मौला यांचीच आठवण झाली म्हणून विचारलं तुम्हाला, बाकी काही नाही. अहो सर आम्हाला तुमच्या हातून पुरस्कार मिळाला आहे. हो हो, बर, कसं काय? आम्ही आलो होतो ना दोघं, आकाशवाणीचं चिन्ह मिळालंय आपल्याला 2016 का 17 मध्ये मिळालंय बघा. हो हो हो, बरोबर बरोबर बरोबर. हा, छान, या ना छान. आमच्या इथं. बनेश्वरचं मंदिर खूप मोठं आहे आणि छान आहे बघण्यासारखं. नाही, येतो मी येईन, नक्की येईन, नक्की. चालेल. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हा, नमस्कार सर. नमस्कार, आपलं नाव सांगा. मला मराठी आपली आवड ना. मराठी आपली आवड. हा, तर अनिल गोडेकर बोलते, क्षेत्र देव. अच्छा, अनिलजी नमस्कार, बोला बोला. हा, तर काय मला सर सध्या सेवानिवृत्त असून मी सर तुमचे कार्यक्रम आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम नियमित ऐकत असतो सर. वा वा वा, खूप खूप धन्यवाद. आणि खूपच मला पूर्ण वेळ देता येते सर. वा, छान छान, म्हणजे कोणी त्रास देत नाही. त्रासच नाहीये. आणि कसं आहे सर, आता मनुष्याला कुठल्याही क्षेत्रात आहे ना, आवडीच्या बाबतीत अग्रेसर असलं पाहिजे मनुष्याने. हो, बरं, आपली आवड त्यांनी जपलीच पाहिजे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या आवडीचं त्यांनी काम केलंच पाहिजे. काम केलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. प्रत्येक मनुष्याने आपलं मनोगत किंवा प्रतिक्रिया बोललं पाहिजे, तरच ते मनुष्याची पारख होते सर. नाही, पारख होते. दुसरी गोष्ट अशी की सारखं मनात ठेवल्यामुळे जो त्रास होतो तो होत नाही. आपण बोलून टाकतो सगळं व्यवस्थित. हो, व्यवस्थित बोलत जातो. बरोबर आहे ना. काही बाबतीत बघा, आता काही काही श्रोते किंवा काही मनुष्य हा क्रीडा क्षेत्रात, गायनात, चित्रपटात, परमार्थिक क्षेत्रातील अग्रेसर असतात काही काही व्यक्ती. हो, त्यांची आवड क्षेत्र वेगळी वेगळी असतात. बरोबर. त्याच्या आवडीनुसार. आणि त्या काळी बघा जुने चित्रपट पण कलाकार खूप नामांकित गाजून गेले ते. हो हो, बरोबर. कारकिर्दीत असं गाजलेले होते काही काही कलाकार. खरंय खरंय खरंय, बरोबर. तसं तुम्ही आकाशवाणी केंद्रात तुम्ही श्रोते पण म्हणजे उद्घोषक पण तुमचा काळ गाजलेला आहे आता सध्या या घडीला. हा, म्हणजे आता कसं आहे की आम्हाला हे क्षेत्र मिळालंय आणि हे आवडीचं क्षेत्र आहे. बरं, श्रोत्यांशी संवाद साधता येतोय, त्यामुळे खूप आनंद होतो की आपण सतत श्रोत्यांशी बोलत असतो. त्यांना काय हवंय नकोय आपल्याला देता येतंय. हो, ते आकाशवाणीच्या माध्यमाद्वारेच तुमचे म्हणजे प्रचलित होतं सर. आणि आकाशवाणीच्या द्वारे हे जे तुम्ही उद्घोषक करत असतात माध्यमाद्वारे, क्रिकेटच्या क्षेत्रात बघा, चौकार आणि षटकार बघा, जसं बाउंड्रीला मारलं जातं नाही का प्ले खेळाडूंनी, बरोबर, तसं तुम्ही आकाशवाणी केंद्रातील श्रोत्यांसाठी आतषबाजी करतात. चौकार आतषबाजी म्हणजे आम्ही बॅटिंग करतो आकाशवाणीतनं, आम्ही बॅटिंग करतो. हो, श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी बॅटिंग करतात. हो, पण अनिलजी, बरं का अनिलजी, कधी कधी असं होतं की श्रोतेही बॉलिंग करतात, आम्हाला गुगली पडतं ते, आमची पण क्लीन बोल्ड व्हायची वेळ येते. नाही काय, पण मी तुम्हाला क्लीन बोल्ड नाही करू शकणार. नाही, बघा, क्लीन बोल्ड म्हणजे ती सगळी गंमत असते, पण असे काही प्रश्न येतात, असे काही उत्तर येतात की आम्ही इकडे गांगरून जातो, अरे बापरे हे कसं काय आता. अनिलजी, आता मात्र आपल्याला गाण्याकडे वळलं पाहिजे, नाही तर आपली ओव्हर संपून जाईल. सर, चौकारांची तुमची आतषबाजी चालू असते सर या रेडिओवर. हा, नाही, म्हणूनच म्हटलं ती ओव्हर संपून जाईल, आपल्याला गाणं आधी ऐकवलं पाहिजे. बरं, ते हे बघा, तोची खरा साधू तोची खरा संत हीच खरी दौलत, ही या चित्रपटातले गाणं ऐकवत सर आम्हाला. हो, चालेल. आणि विषय म्हणजे ते कोण, मला आठवत नाही गायिका, उत्तरा केळकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे ते. हा, उत्तरा केळकर आणि सुधीर फडके यांनी गायले तोची खरा साधू तोची खरा संत. हो, तेव्हा ऐकूया हीच खरी दौलत चित्रपटातलं हे गीत. चालेल, हो सर, धन्यवाद. ओके सर.